अय सीमे, मायरल रावाची हद राहते जरा. 2 दिवसासाठी जातो म्हणलीस ना, 8 दिवस राहून आलीस तू. तुला काय वाटते का नाही? घरी कामधंदा आहे का नाही? का झाला राहिलो होता? अब बुडगे चुप राय ना बा. अय पंक्या, तू चुप राय रे, मधात बोलू नको, नाही तर देईन हे काडी तुझ्या तोंडात घालून. माझ्या पोराला तशी म्हणतेस तू? तोंडात घालून देईन म्हणून बोलायची भाषा का तुझी? खेळमे खेळमे बोलायची चव आहे का तुला? अय दारे, त्या पंक्याशीन मला काय देना घेणार नसे. तू तेवढ्याला दिवस राहिलीस काय? मला त्याचाच उत्तर पाहिजे. दुसऱ्या कोणत्या गोष्टी सांगू नको तुम्हाला. मजा करायला गेली होतीस ती मजा मारायला, हवा घ्यायला, आलू बोंडेने पकोडे खाऊन आलीस तेथून. नवरा आहे साधा भोडा, बोल नाही काही नाही. त्याच्या भोडेपणाचा तू आता फायदा घेऊन राहिलीस, बोल नाही म्हणून. जातेस ना ते मस्त फिरून येतेस पाकरावानी. पाय आज त्या तोंडाला जसा आला तसा बोलू नको बरं. मी बोलायला लागलो तुझा बोलणाच बंद करून टाकतो. मी होतो माहेरी, माझा मामा आला, माझा मेवना आला. ते म्हणले गावाला चल, बहुत दिवसाची आलीच नाही म्हणून त्या बरं गेलो आणि तिथे राहिलो, म्हणून मला एवढी वेळ झाली. आणि तुम्हाला वाटते का 8-8 दिवस कायला राहते? मामा आला आणि मेवना आला आणि यासाठी त्याचा का मानही तोडून टाकू का? मी जाऊच नको का? म्हणजे माझा मामा गिमान होय का? चोपन दाते, तुला मामाच्या गावाला जायचं राहते तर तुझा नवरा नाही राय का तुला? नवऱ्याला धरून जावा त्याच्या गाडीवर बसून. चालली ते मेव नाही बरं हिंडाला. कुवारी राहिली आता, हिंडू लागली याच्या बरं त्याच्या बरं. हेच तर बदमास्की भरली आहे तुझ्यामध्ये. दाखवतेस ती आम्हाला. नवरा आहे साधा भोडा म्हणून तर फायदा घेतेस. चांगला झोडपणारा राहायला पाहिजे होता आणि चांगली वरात काढणारा राहायला पाहिजे होता, मग समजत होता तुला. हो, साधा भोडा आहे काय? तर साधा भोडा आहे, त्यानंच कान भरलं असेल ना तुझे. म्हणून येते कच्चर कच्चर बुडगी बाई, कच्चर कच्चर कांदे कापत आहेस ना. आलीच जशी नांगींसाठी बोंबल सारखी बोंबलत माय मांगा. पाहिलास पंक्या कशी बोलते तुझ्या बापाला? तो म्हणते तो, पण त्याही नाही म्हणा किंवा अजी नाही म्हणा, तुम्ही नाही म्हणा, तो म्हणते तो. हो, तर मग गुन्हे पाहिजेत ना तसेच. अंगात गुन्हे नाही ना, खुनही नाही ना, काहीच नाही. कसा अजी मनाचा? थांब तू, बाकीच्या गोष्टी जाऊ दे. त्या बाकीच्या गोष्टी मला तू नको सांगू. पण मी का म्हणतो, तू मला त्या दिवशी का शब्द दिले होतीस? आज जातो आणि उद्या वापस येतो. का म्हणलीस तू? आज जातो ना उद्या येतो. कुठे गेला तुझा उद्या? कुठे गेला तुझा उद्या? का एसट्या बंद होत्या का? एसट्या नव्हत्या का सांग? बंद होत्या का सांग? हो, बंदच होत्या. जा एसट्या, बोंबला नको, दिमाग नको खराब करा. होत्या बंद, जा का कराल? निसर मी एसट्या बंद होत्या म्हणते का? लॉकडाऊन सुरू आहे का आता एसट्या बंद राहतील? हो आहे, जा. लॉकडाऊन लागलाय, खेडमे लागलाय. जा का करशील? जा, नाही आलो, जा. एवढी भुरी आणि तरतरी असतं. होशील ना तू एक बुडगी, एक दिवस थांब ना, काल खेडमे गिडमे म्हणतेस तर. हो, निघल ना तुझा तेल. हो, एसट्या होत्या, मोटारी होत्या, गाड्या होत्या, कुठे बसायला पाहिजे नाही यायला पाहिजे. नाही तुझ्या बापाच्या तिथे मस्त गाड्याच आहेत, तालेवारच आहे, घेऊन नाही यायला पाहिजे होता एक मांडून. पाय बुडगे, तू बापाला मदत नाही आणायचं, मी तुला पहिलं सांगून ठेवतो. हो, आमचा आणि तुझा हो हा झगडा, तिथे जर मदत बापाला आणलीस तर मग माझ्यावानी खराब आहे नाही पाय. का मी का खाऊन पिऊन दबे लाव का? मी नको बोलू तर मी बोलीन, अजय बोलीन, उद्या बोलीन. हो, पाहून घेईन कोण का म्हणते तर. काल कोणता काम आहे? माझ्या बापाची काय काढतेस तू? बोल ना, मला शिवा दे तू. अय, जास्त आवाज वाढताय जरा तुझा. कमी कर आवाज, खालत कर. नाही कर मी आवाज कमी, की मी कोणाला भेव मी. हो, का करशील तू? म्हणजे का भेवतो का मी तुम्हाला? जे खाऊन पिऊन दबेल असेल ते भेवत असेल, मी नाही भेव. मला नको शिकवतो. हो, जा कुठली वस्त. तू कायला भेवतेस? निसर मी योजना तू काल भेवतेस. हो, भेवी बाई कशी राहस नाही आणि कचर कचर नाही कांदे कातर. अव बुडग्याय, जाऊ दे ना का तू चुप राह ना. तू जा रे तिकडं बाहेर जा. हे ती काव करतायस तर जा तू. तू जशी या घरात आलीस ना आता, तशीच्या तशी वापस उलटी पाय करून नाही का तू परत जा. निघून जा या घरातून. बिलकुल घरात तुला प्रवेश नाही. हो, मी सांगून ठेवतो आधीच तुला. जशी आलीस तशीच जा. जा, परत जा. काल गरज असेल तर तू जा ना तिकडे वृद्धाश्रम आहे मध्ये. तू काल मला सांगून राहिलीस माझ्या नवऱ्याचा घर राहीन मी खाईन ती. जा ना तू खेडमे. माझ्या पोराचा घर हा, तुझ्यापेक्षा अधिकार माझा चालते. जरा जास्त बोंबलू नको. हिचा अधिकार चालते खेडमीचा. खेडमी जेवाची सवय नसे खेडमीला ताटभर भोवतालच्या भोवताल शीत सांडवते. भात एके अंग, भाजी एके अंग, कढी एके अंग. खेडमी या आम्ही अशा तरी येऊन तुमच्या याच्यापेक्षा खराब गती होणार आहेत पाय. सांगून राहिलीस तुम्हाला ती. थांब ना जरा काही दिवस, काही दिवसाची जवानी राहते ना. मास टेमल्यावर मग सपा समजते ना. हो, सांगते ते ती. खावाची सूद नाही, पोगडते, पोगडाची सूद नाही आणि सांगून राहिली येते ती. हो, तिकडे साबण सरून जाते पण हिच्या साड्याचे ते डाग नाही निघत मग. पोगडी नाही तर. अय निघ तू आताच्या आता घराच्या बाहेर निघ. चल, मला नाही पाहिजे आता. चल चल, फुट चल. माझ्या नवऱ्याचा घर जा. का करशील तू? नाही, जा जा, का करशील? चल निघ तू. चल चल बाहेर चल. बहुत झाला तुझा. चल फुट. मी नाही बस रे. का करतेस तू? माझ्या नवऱ्याचा घर जा. एवढी नाटकी बाई तू. आज जातो ना उद्या येतो म्हणणारी. 8-8 दिवस जाऊन तिथे मारायला राहतेस. घरचा काम धंदा सोडतेस. कोंबड्या बकरे ढोर वासरा आपले सोडतेस नाही, तिथे जाऊन मजा मारतेस. काय सरम बिरम लागते का नाही तुला? माझ्या तरपयाची आग मस्तकावर गेली आता. खेडमे एवढ्या जोरात नको बोलूस. हार्ट अटॅक येऊन मरशील जरा. हो, झट्ट नाही मला हार्ट अटॅक ना फार्ट अटॅक. तुम्हाला नको सांगू. पाय रे पंक्या कशी बोलते. पाय रे, हिची भाषा पाय रे. पाय तू आताच्या आता या घराच्या बाहेर निघ. मी नाही जा या घरातून. माझा मुर्दाच जाईल इथून. बिलकुल मी जाणार नाही. ज्या दिवशी मरेन त्या दिवशी मुर्दा माझा या घरातून जाईल. रिकाम टेकरे तू केलीस का 8-8 दिवस? ती 8-8 दिवस जाऊन राहिलीस रिकाम टेकरे. काम चुकार. मी कोणत्या राखीला नाही जाऊन राय, कोणत्या दिवारीत नाही जाऊन राय ना. आता जाऊन राहिलो. आता तिथे मी कामधंदे करू का जाऊन तिथे बाजूला जाऊन झोप? पण गेलो ना, आता झाला ना, आता आलो ना, चुपचाप झाली गलती. आता पुन्हा नाही जाईल. या बुडपणात मी त्या बैलाला चारा टाकतो, पाणी पाचतो, त्याला गवत टाकतो. त्याचं सोडसाड करतो. थोडीशी तपन निघली काय झाला, अंदर बांधतो, बाहेर आणतो. आणि तू तिथे जाऊन 8-8 दिवस मुक्काम करतेस. शोभते काय तुला जवान बाईला? बुडगी बाई इकडे काम धंदे करते, तू जाऊन तिथे मजा मारतेस. थोडासा लागू दे, थोडासा जनाची नाही तर मनाची. त्याला शरम ठेवतो.
तू खेडमे त्या ढोरा बैलाचा मला सांगू नको आणि त्या बैलाच्या फंदात मला पाडू नको. त्या तुझ्या शेळीच्या पात्राचा एकही पैसा आजवरी नाही पाहिलो. सोन्याची तर जाऊ दे, साधी बेंटेकच्या एखाद्या मनी नाही घेऊ शकलो मी. त्या पैशाने तुम्हाला नको सांगून ते 100 रुपये नाही पाहिलो. त्या ढोरा बैलाची मला नको सांगू. हो तर त्यासाठी म्हणत आहे, घरातून निघून चालली जा तू, आपल्या मायराला चालली जा. तेतीस खाणं तेतीस राय, ढोरे तुझेच नाही, घरही तुझाच नाही ना. जा ना तू. मी काल जाऊ, तू जा, तुला गरज असेल तर. माझ्या टोंगऱ्याला गरज येतून जातो मी. तुझा का नाही तिकडे तीर्थयात्रेला येऊच नको अजिबात. नसान पादरी, एक 10 रुपयाची नोट नाही दे पोराला काही खावासाठी आणि घेवासाठी आणि सांगते ते ती. 5-5 रुपयाला महाग पडत होती पहिल्यापासून. लहानपणी नाही पण आताही नाही. हो रे पंक्या, नाही दिलो रे. आता आजी कोण निघू का माया कोण निघू, होई नाही म्हणाचा, नाही नाही म्हणाचा. एकही पैसे नाही दिले ना रे बापू इनाजवरी तुला. माये तशीच ना, लेकही तसाच. 8-8 दिवस तेथे जाऊन राहतेस का? नवरा करायला गेली होतीस तू? आपला नवरा नशे गोड तुला, दुसरे नवरे पाहतेस. खेड तू कायच्या बाई नको बोलू. नवरा न सवरा. माहेरी गेलो तो मायबापाला भेटायला गेलो होतो का? भेटायला नको जाऊ का? का आंबट झाला होता तुझ्या मायबापाला गेली होतीस 8-8 दिवस भेटायला? का पाय दडपून देत होतीस का भाज्या रांधून देत होतीस का त्याला? माहित नाही. 8-8 दिवस येते राहतेच जाऊन, काम धंदा इकडे एका बाजूला ना, 8-8 दिवस मुक्काम. तर खेड तू आपल्या मायराला काही गेलीसच नाही का? खेड माय मांगा मंगांपासून डेंग 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 लावलीस तर चुपचाप राही ना. एवढे दात पडतील ना जरा. पडले तर पडले, ढिक्काशीन पडले, पण जवरी आहेत ना तवरी तुझी इज्जत घेतल्याशिवाय नाही ठेवा. मी जरा नावाची शांताबाई हो जरा. हो समजलीस का तू? का समजलीस तुम्हाला? खेड इजितीच्या गोष्टी नको करूस. बाजूला पडशील जरा काही दिवसानं. तोंडात पाणी नाही पडेल, मग ना तोंडात घास नाही पडेल. जास्त करशील तर मस्तेच लिहास का जास्त तू? पड बाजू पड, मग समजेल तुला. मग निघते तुझा धुवा, मग तोंडात पाणी नाही पडेल तुझ्या, मग आठवतील देवा तुला. आता बोंबलून राहिलीत जशी ताकद आहे तरी बोंबल. जास्त दिवस नाही राहिले तुझे, 2-2.5 वर्ष बोंबलशील, मग एक ना एक दिवस बाजू पडणारच आहेस तू, माहितच आहे घे. आगे दारे अजिबात तू माझा नाही का धुनानं पुसना नको करूस. मी तुला तशी नाही म्हणा. मी आपल्या पोरीच्या गावी चालले जाईन. हो तुझ्या भरोशा वाव का मी मा केलीसच पाहिजे ना, सारलीसच पाहिजे म्हणून. अजिबात नको करूस तू माझा. नाही येते सांगू नको मला 2-4 गोष्टी. उगी मुगी राय. आग बुकून राहिलीत जरा खेड खाण्याची मस्ती हो जरा येत आहे तुला. थांब ना, मनाला सोपा जाते बाई. मग वेळ आल्यावर मग बोंबलशील, मग देवा आठवतील तुला, मग म्हणशील, मग माझी सुनबाई म्हणशील. माझी पोरगी करते, तू नको सांगू मला. एवढी पोरगी करते तू, दाखवलं ना साय ना ठेंगा तुला. या मस्त गुणगाऊन राहिलीत जरा. थांब ना, तुझ्या पोराच्या याच्यातला हिस्सा घेणारच आहे ना, मला माहितच आहे ना. मस्त गुणगाऊन राहिलीत जरा. शिवा देत जाशील मरत काळामध्ये. नाही घे माझी पोरगी, हिसाच नाही घे. तिला लगीत आहे खावा पेवालं. ते काल हिसा गिसा घेते. समजदार आहे माझी पोरगी, नाही घेणार आहे. तुला का माहित आहे? तुला आंबाडीचा भुरका माहित आहे, तुला काहीच नशे माहित ना खेड थांब ना, तुला दाखवते ना ठेंगा ते. समजेल ना मग तुला डालड्याचा भाव, पोरगी कशी राहते कशी राहते पोटची पोरगी. मग माझी बाई करत राहते, समजेल ना तुला. थांब ना, निघल ना कुटार तुझा. अय का तुमचा काऊन चुपचाप नाही राहता का तुम्हाला? रिकामा रोजही बोंबलते, चुप राहा. सापात तुझ्या पैसाही ताडून गेली आहे ते. तूच तसं आहेस, काहीच म्हणत नाही, काहीच बोलत नाही. साध्यापणाचा फायदा घेते तुझा. काहीतरी म्हणत जा ना बायकोनं, बोलत जा तिला. रिकामा राहते उगा मुगा डोम्या नांग. आव आई जाऊ दे ना, काव झालं चुप राही ना. तर काव का तुमचा? मलाही काय समज नाही बाबा तुमचा बायाचा. अरे हे जातो ना, उद्या येतो म्हणी बाई. 8-8 दिवस जाऊन तिथे माहेरी राहिली. कोणते काम धंदे केले नाही, ढोरा वासरायचं मी करतो बुडगी बाई. अहो आई झाला ना, जाऊ दे ना आता. लगेच दिवसाची गेली ना, आता लगेच दिवस राहिली तिथे. का करायचं आता? जायला नाही ते, राहू दे. हाय देवा, माझे कर्म फुटले. सुने तशीच ना, पोरगा आहे त्याच रंगाचा. पोटचा पोरगा रे तू. कसा बोलतेस रे तू बापू? काय माझ्या बायलेनं सर्व तुला वाहिले, अशी कंडिशन झाली तुझी. जपा बायकोच्या वंताव गेलास रे, मायला विसरलास तू. अहो आई तू समजून घेत जा ना आता बुडगी बाई. तुला कामच कोणता आहे? खावा ना राहावा मस्त. तुला कोणता हे आहे बोंबलाचा ते करायचा? आपला मस्त पोटाला खावा चुपचाप राहावा. तसा नाही. असाच झाला ना तसाच झाला. बुडपणात काय आला रे? जवानपणात ताकद होती, जास्त झगडलीस. आता बुडपणात थोडीशी थंडी तर आहे, शांत तर आहे. होते बापू होते. बोलाच आहे नाक राहिला नाही राहिला बा मला. नाही बोला मा, नाही बोला तुमच्या मध्ये आजपासून नाही बोला. कसेच करा कसेच सारा. आठवण येईल रे बापू मग. परिस्थिती हातातून जाईल ना, मग म्हणशील माय बरोबर होती. आठवण येईल मग तुला. हो अहो आई का तू स्वतःच लढतेस व स्वतःच चुका करतेस ना, स्वतःच लढतेस. आई तसा नाही आई, समजून घ्यावा. का करते? जाऊ दे ना. प्रत्येक गोष्टीला बोंबलत राहशील तर कसा होईल? आता जाऊ दे. नवीन माणसाच्या मतानं वागा लागते. झाला ना आता झाला. जे झाला ते झाला. शांत राहा, चुपचाप राहा. हिनं मला खेड मी म्हणलं. होय खेडमी म्हणलीस तू? म्हणू नको तर का करू? खेडमी नसे तर काय का जवान राहिली खेडमी? अय आशे तसा नाही आहे. असं तूही समजून घेत जा. तर तूही कायच्या बाई नको बोलू मी तुला, काहीच नाही म्हणून. दोघेही जण चांगल्या राहायच्या. मग चांगलं राहतात. तो विठ्ठल लहान पाय बरं, त्याच्या मायनं त्याची बायको. मग मैत्रिणी आहेत दोघी जणी, मस्त मैत्रिणी. गोष्टी सांगतात, एकामेकीचे पाय दाबून देतात, तेल लावून देतात. मग भावना शेअर करतात एकामेकाच्या. तसा राहायचा आपण. असं नाही करायचं बाई.
म्हणून सगळ्याला सांगतो, सगळेजण मिळून राहा, घडून राहा, शांत राहा, बोंबलून का भेटणार आहे? जे झालं ते झालं. आता घर म्हणल्या वादविवाद येतच राहते, पण अगाव नाही करायचा, परिस्थिती सांभाळण्याचा पाहायचा. ठीक आहे, शांत राहा. आपल्या सबस्क्रायबर बंधूला सांगून देतो, बापू असे झगडे करायचे नाही. थोडेफार होत असतील सगळे, कंट्रोल करा, भावना समजून घ्या, एकमेकाला समजून घ्या, एकमेकाला काम करू लागा, त्रास करू नको घ्या आणि बोंबलू नका. ठीक आहे, शांत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनची घंटी दाबून टाका आणि चॅनलवर बनून राहा. रोज संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ येत जाईल. ठीक आहे, वाट पहा व्हिडिओची. ठीक आहे, धन्यवाद.